हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा कटवडा रस्सा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी कटवडा रस्सा बनवण्यासाठी कांदा व्यवस्थित बारीक उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर, आलं आणि लसूण, थोडेसे खडे मसाले आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. या ठिकाणी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले आधी टाकून घ्यायचे. काळी मिरी, लवंग, तेजपत्ता सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 ते 2 कांदे या ठिकाणी मी बारीक व्यवस्थित कापून घेतलेले आहे. कटवडा रस्सा म्हटलं की थोडासा झणझणीत आणि चमचमीत छान वाटतो. या ठिकाणी कांदा व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया. या ठिकाणी आल्याचे 2-3 तुकडे आणि लसूण तोही व्यवस्थित कांद्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर बारीक किसून घेतलेलं खोबरं, सुकं खोबरं घ्यायचं आहे, ओलं नाही. हेही व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया. व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतवून घेऊया. कटवडा रस्सा हा बनवताना लालसर आणि झणझणीत तितका छान लागतो. त्यामुळे एकदम लालसर रंग येईपर्यंत असं व्यवस्थित सर्व भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी भाजून घेतलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून ते थंड करून आणि मग दळून घेईल. या ठिकाणी थोडीशी वरतून अशी कोथिंबीर थंड करायला बाजूला साईडला ठेवून देईल. या ठिकाणी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून तेल व्यवस्थित गरम होऊन घेते. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये जिरेही असे व्यवस्थित फुलले की मग हळद टाकली की लगेच कोथिंबीर टाकायची. त्याने काय होतं, फोडणी आपली करपत नाही. या ठिकाणी आपण वडा बनवण्यासाठी स्टफिंग तयार करतोय. बटाट्याची सुक्की जी भाजी असते वडा बनवण्यासाठी, बटाटा वडा बनवण्यासाठी, ते स्टफिंग आता आपण तयार करत आहोत. या ठिकाणी हे टाकलं की 2-4 बटाटे मी उकळून त्याचे साल काढून थंड करून ते मॅशरने मॅश करून घेतलेले होते. मॅश करून घेतले की ओबडधोबड असे होतात. जास्त कट करत बसायचं नाही. मॅश केले की एकदम व्यवस्थित परफेक्ट बटाटा वाटतो. बटाटा वडाही तितकाच परफेक्ट होतो मॅश करून घेतले की. या ठिकाणी व्यवस्थित बटाट्याची सुकी भाजी आपण वडे बनवण्यासाठी बनवून घेत आहोत. परफेक्ट. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकून झालं की 2 ते 3 मिनटं व्यवस्थित वाफवून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया मसाले. त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस बघूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटानंतर बटाटे व्यवस्थित परतले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि कट बनवण्यासाठी कढई ठेवूया. या ठिकाणी गॅसवर मी वडा रस्सा बनवण्यासाठी, कट बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे. थोडंसं आपण तेल जास्त प्रमाणात ठेवूया, कारण तवंगही तितका छान आला पाहिजे. मी या ठिकाणी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मसाला जो आपण मगाशी भाजून घेतला तो बारीक करताना पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे तेलात टाकल्यानंतर बाजूला शिंतोडे जास्त प्रमाणात उडत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाला एकदम छान तेलामध्ये फ्राय होतोय.
व्यवस्थित भाजला जातो आहे. आता वरतून आपण बेडकी पावडर म्हणजे मिरची, लाल तिखट, हळद, थोडासा साठवणीचा मसाला, धनेपूड, हे सर्व मसाले असे व्यवस्थित मसाल्यात टाकून मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. मसाल्याला तेल सुटलं की पाणी गरम करून टाकायचं. पाणी गरम करून टाकलं की तवंग तितकाच छान येतो, तरी तितकीच लालसर आणि छान येते. टेस्टही तितकीच छान लागते. गरम पाण्याचा वापर जर केला ना, टेस्ट तेवढीच मस्त लागते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तवंग किती छान आलेला आहे आणि उकळी या ठिकाणी फुटलेली आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. या ठिकाणी आपला वडा रस्सा बनवणारा कट तयार झालेला आहे. वरतून अशी थोडीशी कोथिंबीर आणि अशी दणकवून उकळी काढून घ्यायची. वास इतका छान येतो आहे. तुम्ही बघू शकता तरी किती छान आलेली आहे. आता या ठिकाणी कट आपला तयार आहे. चला तर मग वडे तळण्यासाठी आता कोथिंबीरीचं काम झालेलं आहे. कोथिंबीर आता आपण दोन्ही ह्याला वापरलेली आहे. या ठिकाणी वडे बनवण्यासाठी आता 1 वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर सोडा, या ठिकाणी हे साहित्य आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी आता एका बाउलमध्ये बेसन पीठ टाकून त्यावरती 3 चमचे तांदळाचं पीठ टाकलं की वडा तितकाच कुरकुरीत होतो आणि क्रिस्पीही होतो, त्यामुळे खायलाही तितकाच टेस्टी लागतो. हळद, चवीप्रमाणे मीठ असं टाकून वरतून असं चिमूटभर खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी खूप जास्त प्रमाणात टाकायचं नाही. आपल्याला घट्टसर असं मिक्स करायचं आहे पीठ. खूप पातळ नाही करायचं आहे. त्याच्याने काय होतं, पातळ पीठ झालं की वड्याचं जे वरचं कवर आहे ते खूप पातळ होतं. त्यामुळे बटाटा वडा बनवण्यासाठी वरचं कवर आपल्याला थोडंसं जाडसर असलं की खाण्यासाठीही तितकंच छान लागतं. त्यामुळे मी घट्टसर असं पीठ एकदम फेटून घेत आहे. तुम्ही बघू शकता कुठलीही गठुळी राहत नाही. एकदम असं वरतून चमच्याने निसटतं इतक्या प्रमाणात असं कन्सिस्टन्सी पिठाची ठेवायची. या ठिकाणी मी वडे असे व्यवस्थित गोल आकारामध्ये करून घेतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित हळूच तेलामध्ये टाकून घेऊया. घट्टसर पीठ राहिली की चमच्याने इझी वडे टाकले जातात. तुम्ही बघू शकता तेलामध्ये वडा किती छान असा टाकलेला आहे. तसंच दुसराही आता बटाटा वडा आपण सोडून घेऊया. चमच्याने असं व्यवस्थित केलं ना, पिठाचं पूर्ण कोटिंग त्याला येतं आणि खायलाही जाडसर असे फुगतात पण टम्म. या ठिकाणी तुम्ही बघू शकता चमच्याने खूप हळूच असे टाकलेही जातात, तेलही हातावरती येत नाही. या ठिकाणी सर्व वडे अशा आपण तळून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. चमचमीत, झणझणीत नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रोज येत राहतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वडे व्यवस्थित तळून घेत आहे. गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा. जास्त मोठ्या गॅसवरती शक्यतो तळायचे नाही. मिडियम गॅसवरती आतून पण पूर्ण शिजले पाहिजे असे तळून घ्यायचे.
वाव, गरमागरम कटवडा रस्सा कोणाकोणाला आवडतो त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम लालसर रंग येईपर्यंत या ठिकाणी मी वडे व्यवस्थित तळून घेतलेले आहे. परफेक्ट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असा रंगही त्याला सुरेख आलेला आहे. आता ताटामध्ये आपण सर्व सर्व करून घेऊया. या ठिकाणी सर्वात पहिले कट टाकायचा, जो आपण कट बनवलेला आहे, रस्सा बनवलेला आहे तो टाकायचा. त्यानंतर अशी वरतून तरी, वाव, दिसायला तितकी सुंदर दिसते, खायलाही तितकी जबरदस्त झाली. वाव, वरतून अशी तरी, झणझणीत अशी तरी. त्यानंतर बटाटा वडा त्यामध्ये असा ठेवून घ्यायचा, वरतून असा थोडासा कांदा. परफेक्ट. त्यानंतर वरतून खातानाही कांदा टाकून खाल्ला तर खूप छान लागते. कोणी कोणी आधीही ट्राय केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडीशी कोथिंबीर. वाव, दिसायलाच इतकं सुंदर दिसतं ना. थोडं झणझणीत आहे म्हटल्यावरती थोडं स्वीट काहीतरी झालंच पाहिजे. शेवटी नवीन वर्ष चालू होतं आहे म्हणून थोडीशी जिलेबी आणि श्रीखंड. झणझणीत मेनूसोबत काहीतरी स्वीट पण असायला हवं, त्याची मज्जा खायला अजूनच थोडीशी वेगळी येते. सोबत असे पाव आणि वर थोडीशी शेव. वाव, दिसायलाही खूप सुंदर दिसते, तो वासही इतका छान येतो आहे. परफेक्ट. चला तर मग आपला कट वडा रस्सा तयार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं, पण फक्त इंग्रजी महिन्यांचे कॅलेंडर बघतात. मस्त खा, स्वस्त राहा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय.